सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य हरिपाठ कीर्तन महोत्सव मौजे तपोवन तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद दिनांक 11, 12 आणि 13 डिसेंबर 2020. प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. लक्ष देऊन ऐका. नामदेवरायच्या अभंग गाथेमधला हा 4 कडव्याचा 4 चरणाचा देवाच्या दरवाजामध्ये मागणी मागणारा अभंग आहे. आपण त्या अभंगाचं गोड चिंतन आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा प्रियार आहे आपल्या या तपोवन गावाला गेल्या अनेक वर्षापासून वैकुंठवाशी ज्यांना लोकनेता म्हटलं गेलं, आपल्या मराठवाड्याचे भाग्यविधाते, केंद्रीय ग्रामविकास मंत्री हे पद मिळाल्यानंतर नारायणगड, भगवानगड आणि गहिनीनाथगड असा त्यांचा दौरा होता. आणि साधू संतांच्या दर्शनाला येत असतानाच अपघातामध्ये संघर्ष योद्धा लोकनेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं अपघाती निधन झालं. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयाला एक मोठा झटका बसला. माळी असो, कुणबी असो, वंजारी असो, धनगर असो, मराठा असो, ब्राह्मण असो, मुसलमान असो, ओबीसी समाजामध्ये काम करणारा जो समाज होता, त्या प्रत्येक समाजाच्या हृदयाला एक छिद्र पडलं, त्याचं मन गहिवरलं आणि अत्यंत समाज रडला. असा कोणताच नेता नाही महाराष्ट्रात महाराज की त्याच्यासाठी सप्ते झाले. लई नेते झाले महाराज, नावं सुद्धा आठवणीत नाहीत लोकांच्या, पण एकच लोकनेता आहे गोपीनाथराव मुंडे साहेब की त्यांच्या जयंतीचेही आणि त्यांच्या पुण्यतिथीचे सुद्धा सप्ते होतात. बरं का, ज्या दिवशी जन्म झाला 12/12 आज ती तारीख आहे. आज त्यांचा जन्म सोहळा आहे, आज त्यांचा वाढदिवस असतो. आजच्या दिवशीही कीर्तन होतात. आणि त्यांनी ज्या तारखेला देह ठेवला, अपघाती निधन झालं, त्याही तिथीला लोक कीर्तन करतात. असा एकच नेता, संघर्ष योद्धा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या पर्वकालामध्ये आपल्या तपोवन गावानं अनेक वर्षापासून हा 3 दिवसाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी साजरा करण्याचं नियोजन केलेलं राहतं. आणि त्या 3 दिवसीय सप्ताहातील आजची ही जागराची सेवा उद्या काला आहे. जागराची सेवा आमचे माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज वाघ महाराजांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून त्यांच्या सौभाग्यवती ही कीर्तनकार आहेत. त्यांचं कीर्तन आपण रात्री ऐकलेलं आहे. आमचे गुरुबंधू आहेत. एकाच गुरुछत्राखाली आम्ही अगोदर शिकलो, ते नंतर शिकले. श्री क्षेत्र पैठणला माझे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले, कृष्णाजी महाराज नवले यांच्याकडे त्यांचं अध्ययन झालं. मित्रत्व या संबंधानं ग्रामस्थ मंडळीतील सगळ्या तरुणांनी, ग्रामस्थांनी, ज्येष्ठ मंडळींनी आग्रह केला की आपल्या गावाला अजून साखरे महाराजांचं कीर्तन झालं नाही आणि महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे. असा एक अट्टहास तरुणांच्या वतीनं महाराजांना मिळाला आणि महाराजांनी आमच्या डायरीमध्ये ही तारीख लिहून दिली. त्या दृष्टीनं आज आपल्या या तपोवन गावाला पहिल्यांदाच येण्याचा योग आमच्या जीवनामध्ये आहे. अतिशय सुंदरसं वातावरण आपल्या कार्यक्रमासाठी आज उपलब्ध आहे. चर चर काय वाजतं रे? नाही, ते बंद केल्यावर तर मग काहीच चालायचं नाही. राहू दे. विठाला विठाला म्हणून अगदी 3 दिवसापासून चालणाऱ्या या महोत्सवातील आजची ही कीर्तन सेवा आपल्याला समापन्न करण्याचा योग आहे. कीर्तन साठी संगीत अलंकार भजन सम्राट या भागाचं किंबहुना औरंगाबाद जिल्ह्याचे 2 हिरे, फुलंब्री तालुका, महाराजांनाही फुलंब्रीचे का दोघेही महाराज मला वाटतं भोकरदन मधले आहेत, जे तिकडं खाली जालना जिल्ह्यात महाराजांचं गाव येतं, पण मराठवाड्यातलीच ही मंडळी आहे. मराठवाड्याच्या या 2 गाणं कोकिळा, त्यामध्ये संगीत अलंकार भजन सम्राट आमचे सोपान महाराज फार गोड गातात. ताकदीचं गाणं आहे, रियाज आहे, उत्तम संगीत तयार आहे. महाराजही आपल्याला गाण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांना माझं वंदन. त्यांच्या शेजारी माझ्याच गाडीमध्ये, माझ्या संगतीमध्ये राहणारे, अत्यंत माझ्या कीर्तनाची माझ्याबरोबर ते 5-10 वर्ष राहिले, गोड गातात. संप्रदायाच्या चालींचा ठेवा आहे, तार सप्तकातला आवाज आहे. गोड गाण कोकिळेस गाणं ऐकतच राहावं इतकं गोड गाणं कंठामध्ये ज्यांनी धारण केलंय असे आमचे कैलास महाराज पवार, तेही आपल्याला गाण्यासाठी उपलब्ध आहेत. असे 2 गायक पलीकडले महाराज, त्यांचं नाव माहिती नाही पण गोड गातात. विनेकरी बाबांच्या पासून आपण उभी असणारी सगळी गुणवान मंडळी, या लाईनला आमचे गुरुबंधू मंडळी आहेत जे रखमाजी महाराजांच्या संस्थेमध्ये शिकलेले आहेत. असे आमचे सगळे गुरुबंधू मंडळी, त्यामध्ये माऊली महाराज आदी करून आपण सगळी कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक सगळ्यांना माझं वंदन. मृदंगाचार्य 2ही अतिशय गोड आहेत. मते महाराज आहेत आमच्या बरोबर आले, किरण महाराज आहेत, हार्मोनियम वादक, बहुसंख्य भाविक श्रोते, माता माऊल्या गावची तरुण मंडळी.
कार्यक्रमाला तन मन धनाचं सहकार्य करून कार्यक्रम सजवणारी धजवणारी मोठं बनवणारी सुंदर सिस्टीम शिवनेरी मंडप संतोष मंडप शिवराय या सगळ्या कार्यक्रमाला त्यांनी मंडप दिलाय, डेकोरेशन दिलंय, आवाज दिलाय. त्यांना सगळ्यांना वंदन. मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे, त्याला आपल्याला कीर्तनं पाहायला मिळतील. ते पण आमचे शिंदे दादा, माझ्या आत्याचा मुलगा आहे, तो पण कीर्तन शूटिंग करतो, त्यालाही माझं वंदन. बसलेली सगळी भाविक श्रोते, माता मावल्या, तरुण मंडळी या कार्यक्रमाला तन्मन धनाचं सहकार्य देऊन आपल्या समाजामध्ये आपल्या समाजाचं नाव उंच करणारी जी माणसं असतात त्यांचं पूजन आपण केलं पाहिजे. आमच्याकडे साधू संतांचं पूजन करतात. ज्या जातीमध्ये एखादा वीर, एखादा शूर, एखादा साधू जन्म घेतो ना, असं म्हटलं जातं, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून ज्या दिवशी गोपीनाथराव मुंडे साहेब गेले त्या दिवशी माझं कीर्तन मुंबईला होतं महाराज, बरं का. मला अजून आठवतं, मुंडे साहेब ज्या दिवशी गेले त्या दिवशी माझं कीर्तन मुंबईला होतं, ठाण्याला. आणि ते कीर्तन ज्यावेळेला मी करून निघालो तर एक बॅनर लावला होता, एक जणानं फार मोठा बॅनर लावला होता त्यांच्या श्रद्धांजलीला. मी अजून तेवढा मोठा बॅनर पाहिला नाही माऊली, बरं का. इतका उंच बॅनर होता आणि त्या बॅनरवर फक्त एकच वाक्य होतं. एवढं वाक्य जरी तुम्हाला आज कळालं तरी कीर्तन सफल होईल, बरं का. त्या बॅनरवर एवढ्या शब्दात फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, देव चोरला देवानं. काय वाक्य लिहिलं होतं? देव चोरला देवानं. म्हणजे वंजारी समाज नाही तर सगळा समाज ज्यांना देव मानत होता तो लोकनेता गोपीनाथ मुंडे साहेब होते. असं नेतृत्व आपल्यातून निघून गेलं, पण तरी सुद्धा त्यांच्या कार्याचा गजर, त्यांच्या कार्याचं नावलौकिक, त्यांनी समाज कार्य केलं. त्याच हेतून तरुणांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललं पाहिजे. त्यांच्या वतीनं संघर्ष करून मोठं कसं बनता येईल हे शिकता आलं पाहिजे. याच्याकरता सप्ताह करायचा असतो, याच्याकरता त्यांच्या विचाराची मांदियाळी म्हणायची असते. आणि ती मांदियाळी मला वाटतं आपलं तपोवन साजरं करताना दिसतंय. म्हणून पुन्हा पुन्हा तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. गोपीनाथरावांचे काही मुद्दे मी कीर्तनात सांगणारच आहे. पुन्हा पुन्हा सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. आपल्या अभंगाला, आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो. तुमच्या कानापर्यंत आवाज येतोय. 11 वाजून 1 मिनिट सुद्धा आपल्या घड्याळात होणार नाही. माझं कीर्तनाची वेळ फार पक्की असते. बरोबर 9ला सुरू झालं, 1 मिनिट सुद्धा इकडं तिकडं होणार नाही. पण 1 तासामध्ये 2 तासाचं कीर्तन मी तुम्हाला देणार आहे. 11 वाजून 5 मिनिटाला तुम्ही तुमच्या घरी असाल, 11:05 मी गाडीत बसून निघेल, टेन्शन घेऊ नका. पण 1 तासामध्ये 2 तासाचं कीर्तन देतो. हातानं टाळी अजिबात वाजू नका. त्याच्यासाठी मुखानं विठ्ठल विठ्ठल पण अजिबात म्हणू नका. कोरोना आहे, कोरोना, बरं का. फक्त सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठ्ठल थोडासा हात आवाज द्या. पहिल्यासारखं करा जरा थोडं. काय झालं का? चूरचं बंद केलं काय? साऊंड बंद केला? चूर वाजू द्या पण आवाज दे. हॅलो, काय करमानाकडे मला राज येते. हॅलो, हा असं राहू दे. मास्टर वाढव थोडा, मास्टर थोडासा वाढा, म्हणजे शिट्टी वाजणार नाही एवढा. हे सोपान महाराज सांगते तेवढं करा जरा. थोडं ऐकलं त्यांनी केल्यावर पुन्हा तुम्ही ते आल्यावर इकडे फिरता माग. सिस्टीम आलेले हुशार असते, तेवढ्या पुरतं करते पुन्हा माग करते. विठ्ठल विठ्ठल जो अभंग आपण घेतलाय तो नामदेव महाराजांचा आहे. लक्ष देऊन ऐका. या अभंगाद्वारे नामदेव महाराज देवाच्या दरवाजामध्ये मागणं मागतात. या अभंगातला पहिला प्रश्न असा आहे की मागणी कोणी मागावी, बरं, किती मागावं आणि कुणाला मागावं हे कळलं पाहिजे. काहीला काय मागायचं ते कळत नाही, किती मागावं ते पण कळत नाही, आणि कुणाजवळ मागावं ते पण कळत नाही. पुन्हा ऐका. काय मागावं, किती मागावं आणि कुणाजवळ मागावं हे तुम्हाला मला कळत नाही, बरं का. किती मागावं, काय मागावं, कुणाजवळ मागावं हे कळतं त्याला साधू म्हणावं. मी तर याच्या उलट सांगेल तुम्हाला, या देशातला साधू कधी मागण्यासाठी मंदिरातच गेला नाही, आणि जो मागण्यासाठी गेला तो मनुष्य आहे महाराज, साधू नाही. पुन्हा ऐका. महाराज साधू कोण असतो, संत कोण असतो? मंदिरात मागण्यासाठी गेलाय तो साधू नाही. तो त्याला संतच म्हणू नका, त्याच्या पायाच पडू नका. आम्ही कीर्तनकार आहेत, आम्ही कलाकार आहेत, आमच्या पायात तुम्ही पडत जरी असाल तर आम्ही संत नाहीत, आम्ही साधू नाही, आम्ही मागणार आहेत. तुम्हाला दरवर्षी मागतो आम्ही, हे पाहिजे ते पाहिजे, मागतो की नाही? मागणारा साधू नसतो. साधू कधीच मागत नाही. प्रमाणे, बरं का. मागण्याची आस पाहे मुखाकडे,
चिंतिल्या रोकडे मनोरथ साधू नाही मागत, भगवान त्यांच्या दरवाज्यात जातून मागायला लावतो. बरं का? काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. तुमच्या पाठ येते सगळं. मला एवढंच सांगायचं तुम्हाला की मंदिरात साधू कधी मागण्यासाठी गेला नाही, मग मंदिरच साधूच्या घरी आले. तुम्ही थोडासा अभ्यास करा या गोष्टीचा. कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्ही अभ्यास केला असेल ना, तर आषाढी वारी झाली नाही, कार्तिकी वारी झाली नाही, माऊलीचा समाधी सोहळा सुद्धा आता झाला नाही. मग तुम्हाला असं वाटतं का हा सोहळा जरी आपल्यासाठी झाला नाही तर साधू संतांसाठी झालेलाच? कारण का तुम्ही पैठणला जा, माझे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले 5-5 किलोचे 2 घुंगर, म्हणजे 5 किलो विकून पायामध्ये घुंगर बांधतात. आजही 80च्या घरात त्यांचं वय आहे. गळ्यामध्ये विणा घेतात, हातामध्ये चिपळ्या घेतात आणि आजही माऊलीच्या मंदिरामध्ये नाचून भजन करतात. मग मला तुम्ही सांगा, ज्ञानोबा आहेत तिथे आहेत त्यांच्याजवळ. कोण म्हणतो तुम्हाला नाही? कोण म्हणतो तुम्हाला भक्ती नाही? तुम्ही अजून बघा, ज्यांनी ज्यांनी नातं जोडलेलं आहे देवाशी, किंवा ज्यांनी ज्यांनी मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी आणलाय ना, त्यांच्या घरी देव आलाय आणि देवानं साधूला मागायला प्रवृत्त केलंय. विदर्भामध्ये एक गुलाबराव महाराज झाले. उद्या माऊलींचा समाधी सोहळा आहे. एक प्रसंग आहे का एवढं. ते गुलाबराव महाराज 2ही डोळ्यानं अंध होते. बरं का महाराज? जसं आपल्याकडे भगवान बाबा झाले, वामनभाऊ महाराज झाले, तसं तिकडे विदर्भात गुलाबराव महाराज झाले. ते गुलाबराव महाराज असे होते, 2ही डोळ्यानं अंध होते, पण ज्ञानेश्वर महाराजांना आई मानत होते. माऊली माझी आई आहे म्हणायची आणि मी माऊलीची कन्या आहे म्हणायची. आता मग माऊलीची कन्या बनलो म्हणून ते गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचे, ऐका बरं, कानामध्ये घालायचे, गळ्यामध्ये घालायचे, नवल काय साडी नेसायची आणि कपाळभर कुंकू लावायचे. केलं का असं नातं जोडलं आपण? 100 रुपये वर्गणी द्यायची कंटाळा येतो की नाही आपल्याला? तुम्ही कल्पना करा किती नातं गोड आहे त्यांनी जोडलेलं. काय काय काय, माऊलीची मी कन्या आहे तर मुलीसारखं राहायचे, साडी नेसायचे, कपाळभर कुंकू लावायचे, कानातलं गळ्यातलं घालायचे. 2ही डोळ्यानं अंध होते सोपान महाराज. माऊलीच्या गाभाऱ्यामध्ये बसायचे आणि भजन करायचे. एक दिवस काय झालं, माऊलीची पूजा करत असताना बोटातल्या अंगठ्या काढाव्या लागतात. माऊलींच्या समाधीची जर तुम्ही कधी पूजा केली तर बोटातल्या अंगठ्या काढाव्या लागतात आणि समाधीची पूजा करावी लागते. तर ते पांगारकर नावाचे की इतिहासकार माऊलीच्या पूजा करायला आले होते आणि ते पूजा करत असताना बोटातले अंगठे काढायचं विसरले. झाली पूजा चालू. पूजा चालू होती. 2ही डोळ्यानं अंध असणारे गुलाबराव महाराज गाभाऱ्यात बसून भजन करत होते आणि तेवढ्यामध्ये पूजा चालू असताना गाभाऱ्यातून गुलाबराव महाराजांनी आवाज दिला, पांगारकर, ओ पांगारकर. सगळा मंडप स्थिर झाला. कोण आवाज देत? गुलाबराव महाराज. काय हो? पांगारकर म्हटले, काय हो, कोण आवाज देतय? त्यातून म्हटलं, मी गुलाबराव महाराज बोलतोय, तेवढी तुमच्या बोटातली अंगठी काढा, माझ्या माऊलीच्या पायाला ती अंगठी टोचते. कोण म्हणाल हे? 2ही डोळ्याने अंध असणारे गुलाबराव महाराज. ज्याचा अर्थ असा होता की गुलाबराव महाराजांना समाधी कधी दिसलीच नाही. गुलाबराव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजच दिसत होते. याला म्हणतात, जरा जोरात वाजा, जोरात. गायक असा असला पाहिजे. वा, उत्तम उत्तम. किती गोड प्रमाण दिलं. समाधी संजीवन हरी. आजही ज्ञानोबा तुम्हाला दर्शन देतात. नातं जोडावं लागतं. आजही देतात. हैबत बाबा सारखं पण एवढं भजन केलं महाराज हैबत बाबांनी, समाधी डुलायची म्हणतात. तुम्ही कधी अभ्यास केला का या गोष्टीचा? तुकोबाराय भंडाऱ्यावर गेले महाराज तर देव भंडाऱ्यावर गेलाय. तुकाराम महाराज नाही गेले देवाकडे, देव भंडाऱ्यावर गेलाय. हे नीट ऐका. तुकाराम महाराज घोरडेश्वरावर गेले तर तिथं सुद्धा देवाचंच मंदिर आहे. तुम्ही कोणत्याही डोंगरावर जा, जिथं साधू गेलाय तिथं मंदिर आहे महाराज. भगवान बाबा गडावर गेले, नुसते भगवान बाबा गडावर गेले तर देव गडावर गेला महाराज. याचा अर्थ असा आहे, जिथं साधू जाईल तिथं मंदिर तयार झाले. अर्थ एकच आहे त्याच्या मागचा. साधू मागण्यासाठी मंदिरात जात नाही, मंदिरातला देव येतो. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. म्हणजे याचा अर्थ असा घेऊ ना की मंदिरात जायचं नाही. याचा अर्थ असा नाही की मंदिरात जायचं नाही. जा ना, मंदिरात जायला विरोध नाही, पण मंदिरात जाता जाता कधीतरी मंदिरातला देव घरी आणायला शिका. ऐका, वारकरी संप्रदाय सावता महाराजांचा जन्म झाला असं म्हणतात लोक की ते वारीला जात नव्हते. जात होते वारीला. अजिबात असं म्हणत जाऊ नका. सावता महाराज पंढरपूरची वारी करत होते.
पण पंढरपूरला एका वारीला त्यांना जाता आलं नाही. मग विश्वाचा मालकच त्यांच्या घरी आला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, असं म्हणताना विको द्यायचं. वा. धन्य त्याचा पिता, साठविला दाता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, सावता सागर, सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर. किती गोड शब्द आहे. नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला, वंश उद्धरीला, माळियाचा सावता सागर, सावता सागर, सावता सागर. का सांगतोय? सावता महाराज गेले मंदिरात, पण मंदिरातला देव त्यांच्या मळ्यात आला, खुरपू लागला, त्यांना कांदे काढू लागला, बटाटे काढू लागला. कोण म्हणतो तुम्हाला? साधू नाही गेला मंदिरात. मंदिरात जाता जाता साधून देव घरी आणला. एक दिंडी निघाली होती आपल्या गावातून, या कन्नडच्या परिसर, याला कन्नड तालुका आहे ना, आपल्या तपोवन सारख्या गावातून दिंडी. यावर्षी दिंड्या नाही झाल्या महाराज, हे वर्षच लय बेकार हो. काय काय महाराज कळत नाही, बोल लय वाईट आहे. इतकं वाईट साल गेलं ना महाराज. एक गोष्ट मात्र शिकायला मिळाली याच्यात बरं का. 33 वर्षाचा पोरगा कोरोनानं गेला. जरा लक्ष देऊन ऐका आता. 33 वर्षाचा पोरगा कोरोनानं गेला आणि 103 वर्षाची म्हातारी कोरोनातून बरी झाली. काय 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 33 वर्षाचा पोरगा कोरोनानं गेला आणि 103 वर्षाची म्हातारी कोरोनातून बरी झाली. कोरोनानं गेला की काळानं नेला? हा मोठा प्रश्न आहे बरं का. पुढचा ऐका आता. 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना माहिती होतं येणाऱ्या काळात कोरोना येणार आहे. पण तुकोबारांनी एक प्रमाण सांगितलं आपल्याला. नोहे तुझा हा परिवार, हे प्रमाण लाल रे गोड करून प्रत्येकानं घरी घेऊन जा. नोहे तुझा हा परिवार, आमचे गुरुवारी रखमाजी महाराजांची चाल आहे बरं काय. द्रव्यधारा शना भंगूर रे, शरीर जायाचे ठेवणे ठेवणे. मरावं लागतं. परिवार नाही तुमचा. अरे बापाला बाप कोरोनानं गेला तर पोरगाच गेला नाही मातीला महाराज. ज्याला जन्म दिला तो पोरगा मातीला नाही गेला. अरे ज्या मुलीला लग्न करून सासरी पाठवलं बापानं, त्या पोरी सुद्धा बापाच्या मातीला नाही आले या 6 महिन्यात. का? बाप कोरोनानं गेला. अहो दुसऱ्याच लोकांनी त्या पिपई कीड घातल्या आणि त्या बापाची माती केली. हे तुकोबारांनी 450 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. पुन्हा सांगतो ऐका. ही वर्ष जरा बेकार आहे. काय असेल ते काही कळत नाही. पण यावर्षी दिंड्या झाल्या नाही. फार दिंडीमध्ये आनंद असतो बघा. दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली, वाळवंटी भेटा भेटी झाली. फार दिंड्या असतात. मग ते महाराष्ट्रातल्या वेगळ्या, मराठवाड्यातल्या वेगळ्या, खानदेशातल्या वेगळ्या, विदर्भातल्या वेगळ्या. हे एक 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 एकाहून बळी रे. प्रत्येकाच्या दिंडीची काही पाऊल वेगळी, प्रत्येकाचा काकडा वेगळा, प्रत्येकाच्या चाली वेगळ्या. कुणी तार सप्तकात, कुणी मध्य सप्तकात, कुणी मंद्र सप्तकात वेगवेगळं भजन म्हणत, वेगवेगळं भजन म्हणत दिंड्या पंढरपूरला जातात. अशी एक तपोवन गावाची या परिसरातली दिंडी पंढरपूरकडे जायला निघाली आणि ती दिंडी भजन करत करत गंगाखेड नावाच्या गावाला आली. जरा ऐका उदाहरण, फार गोड आहे. दिंडीमध्ये भजन होतं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम,
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. गोड भजन चाललं होतं. कधी कैलास महाराज, सोपान महाराज, कधी याच्यातला गायक त्याला चाल लावत होता. वचन ऐका कमला, वचन ऐका कमलावती. एक चालतो फक्त त्याला आवाज देतो. एवढाच त्याचा वाजव, एक टाळ वाजायचं. माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कधी काढी, कर जोडितो कधी काढी. सुंदर ते ध्यान उभे विटे बली, सुंदर ते ध्यान उभे विटे बली, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उठा सकळ जन उठिले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. करा जय जयकार वाद्यांचा गजर, योगिया दुर्लभ ओम्या देखिला साजली. पाहता पाहता मना न पुरे धनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. देखिला देखिला माये देवाचा देवा, जगजोगी जगजोगी जागे नाग बोलती. मनमोहन मुरलीवाला, हे मनमोहन मुरलीवाला नंदाचा लबेला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा लबेला. हे वचन ऐका कमलापती पासून गवळणी पर्यंत एक एक चरण आहे फक्त. अशात 100-200 चाली गुरुवर्य रखमाजी महाराजांच्या माझ्या कानावरती पडलेल्या महाराजांनी मला शिकवलेल्या त्या माझ्याकडे आहेत. फार गोड आहेत महाराज. याच्यासाठी सांगत होतो. असं भजन करत दिंडी निघाली होती आणि ती दिंडी गंगाखेड नावाच्या गावाला आली होती. जरा ऐका. आणि गंगाखेडला एक छोटीशी, या ज्या मुली कीर्तन ऐकतात ना, या मुलीच्या वयाची एक छोटीशी जनाबाई नावाची मुलगी दरवाजामधून दिंडी पाहत होती. आई तिची लहानपणी निघून गेली होती. बाप मागे दरवाजात उभा होता. दिंडी चाललेली पाहिली आणि छोट्याशा जनाबाईनं मागच्या बापाला विचारलं, बाबा ही दिंडी कुठं चालली? आपलं उदाहरण याच्यासाठी आहे, मंदिरातला देव साधूच्या घरी कसा येतो हे उदाहरण सिद्धांतासाठी देतोय. फार गोड आहे, लगेच कळेल. ऐका. दिंडी निघाली होती. जनाबाईनं पाहिली. बापाला म्हटले आपण गेलं तर चालेल का? बापानं सांगितलं पंढरपूरला निघाली. देवाला पाहिजे तर बापानं जनाबाईची गोधडी बांधली आणि पोरीचा हट्ट म्हणून तिला दंडीमध्ये घेतलं. दरमजल दरकोस करत ती दिंडी पंढरपूरला पोहोचली. पहिल्यांदा जनाबाई पांडुरंगाच्या मंदिरात गेली. जरा माझ्याकडे बघा. बारीला लागून दर्शनाला लागली आणि दर्शन करत विठुरायाच्या चेहऱ्यासमोर आली. विश्वाचा मालक डोळे भरून तिनं पाहिला आणि देव पाहिल्याबरोबर मागच्या बापाकडे पाहून म्हटली, बाबा हा देव आहे? हो जना. विश्वाचा मालक आहे? हो जना. बाबा हाच पाहायला येतात लोक? म्हटले हो. म्हटले मग आता एक काम करा, मला दुसरं काहीच पाहायचं नाही बाबा,
मला हाच पाहायचा, मला गावाला नेऊ नका. असं कधी झालं महाराज? माऊली महाराज, एखादा कीर्तनकार पाहिला का तुम्ही? व पांडुरंग पाहिला आणि तिथंच थांबला. कैलास महाराज एखादा गायक, एखादा वादक, एखादा वारकरी पाहिला का निष्ठावान? देव पाहिला आणि तिथंच थांबला. नातं नाही जोडलं महाराज, नातं जोडावं लागतं महाराज. माझी विनंती असेल तरुणांना, नातं जोडा, नातं जोडलं पाहिजे. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहाला फासावर जायचं होतं आणि ज्या दिवशी फासावर जायचं होतं ना, नातं सांगतो हा तरुणांनो जरा ऐका. ज्या दिवशी फासावर जायचं होतं त्या दिवशी तो जेलर आणायला गेला. त्या जेलर ज्या वेळेला आणायला गेला त्यावेळेला भगतसिंह व्यायाम करीत होते, सूर्यनमस्कार करत होते, बैठका मारत होते. ते जेलर हसायला लागला. तो जेलर म्हटला, हे भगत, अरे व्यायाम काय करतो? व्यायाम जगण्यासाठी करायचा असतो राजा, व्यायाम तब्येतीसाठी करायचा असतो. 1 तासानं मरायचंय राजा, 1 तासानं फासावर लटकायचंय, 1 तासानं तुझं जीवन संपणार आहे. व्यायाम करतोस, उड्या मारतोस, बैठका मारतोस. जेलरनं भगतसिंहाला हसून विचारलं. त्या भगतसिंहानं जेलरला उत्तर दिलं, आपल्या तपोवनच्या तरुणांनी एवढं जर शिकलं, सप्ताह सफल झाला आपला. ऐका हो, तो भगतसिंह म्हटला, बरोबर आहे जेलर तुमचं. व्यायाम हा जगण्यासाठी करायचा असतो, तब्येतीसाठी करायचा असतो, स्ट्रॉंग बनण्यासाठी करायचा असतो. मला तर मरायचं, 1 तासानं मला मरायचंय, मी व्यायाम करून फायदा काय? पण असंही म्हटले जेलर, माझी आई, मी लहान असल्यापासून घरी मी पाहतो तर मंदिरातल्या तिच्या देवाची पूजा करते. छोटंसं मंदिर आहे तिचं, आणि त्या मंदिराची पूजा करते, मंदिरातल्या देवाची. त्या देवाची पूजा करण्यासाठी माझी आई रोज फुलं घेऊन येते आणि ते सगळे फुलं देवाला वाहत नाहीत. मग त्याच्यातलं एक ताजं फुल बाजूला काढते, स्वच्छ फुल बाजूला काढते आणि ताजंच फुल माझी आई माझ्या मंदिरातल्या देवाला वाहते. मग माझ्या आईचा देव मंदिरातला आहे जेलर, मंदिरातल्या देवासाठी ती जर ताजं फुल वाहत असेल तर माझा देव भारत माता आहे, माझा देव भारत माता आहे. माझ्या देवासाठी मी सुकलेला बनून जाणार नाही, मी नाराज बनून जाणार नाही, मी व्यायाम करून जाणार, मी फ्रेश बनून जाणार. काय नातं जोडलं महाराज. जोडायचं असेल नातं पोरांना असं जोडा. जोडायचं असेल तुम्हाला नातं गोपीनाथरावांसारखं जोडा. नातं फार महत्वाचं. भगवान बाबांचं मेळगावला इथं प्रति भगवान गडच आहे, तुम्हाला काही नवीन सांगण्याची गरज नाही. मला माळच गडानं घातलेली महाराज. मी हाडाचा भगवान गडाचा वारकरी. महिन्याला माझ्या घरातल्या कुठल्या तरी सदस्याला भगवान गडावर जावं लागतं. आम्हाला वारीच का, आमच्या आजोबापासूनची परंपरा आहे महाराज. फार मोठी कृपा आहे माझ्या घरावर भगवान बाबांची. तुम्हाला माहिती करता सांगतो, भगवान बाबा ज्या तिथीला गेले त्याच तिथीला वामन भाऊ महाराज गेले होते. कुणाला माहिती नाही? वाघ महाराज, भगवान बाबांनी ज्या तिथीला देह ठेवला त्याच तिथीला वामन भाऊ महाराजांनी देह ठेवला रुबी हॉलला. पुण्यामध्ये 1 लाख लोक वाटी लावायला होती आणि 1 लाख लोक विचार करायला लागले. डॉक्टरनी घोषित केलं वामन भाऊ महाराज गेले आणि 1 लाख वंजारी समाजाचे लोक जमा झालेली. म्हटले आता भगवान बाबांच्या पुण्यतिथीला जायचं का वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथीला जायचं? एकाच तिथीला 2 साधू गेले. नातं सांगतो, नातं. भगवान बाबा ज्या तिथीला गेले होते मायबाप त्याच तिथीला वामन भाऊ महाराज गेले. आता ऐका नातं. अहो डॉक्टरांनी घोषित केलं होतं त्यांना गेले म्हणून. हे जरा फिरसे काय ना कुठून आलो कधी गाडीत ऐकायला मस्त असते जुने. ऐका ते सगळ्या दवाखान्यासमोर चर्चा सुरू झाली. आता भगवान बाबांच्या पुण्यतिथीला तिकडं जायचं गडावर का वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथीला तिकडं जायचं? असू द्या माझ्याकडे बघा, तिकडं जायचं का इकडं जायचं? दोघांना प्रश्न पडला लोकांना. महाराज, अहो वाघ महाराज आमचे महाराज म्हणायचे, अहो आमचे आजोबा म्हणायचे, आश्चर्य असं घडलं बुवा. माझ्याकडे बघा, आश्चर्य असं घडलं, डॉक्टरांनी घोषित केलं होतं वामन भाऊ महाराज गेले म्हणून. 20 मिनिटानं ते वामन भाऊ महाराज उठून बसले आणि 20 मिनिटांनी मनामध्ये म्हटले, अरे हो म्हटले, आजच्या दिवशी माझा भगवान गेलेला आहे, मी जरा अजून 7 दिवसानं जातो. म्हणून ज्या दिवशी भगवान बाबांच्या पुण्यतिथी सप्ताह होतात त्याचा काला वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी असतो. असं 7 दिवसाचं अंतर ठेवलं, नातं जोडलं. याला काय म्हणतात? नातं. आपण असं नातं जोडत नाही महाराज. हो, ती म्हटली बापाला, तिनं नातंच जोडलं. देव पाहिला आणि ती बापाला म्हटली, आता मला तुम्ही नको, आई नको, बाप नको, घर नको. काय नातं आहे महाराज?
आपलं अवघड आहे. आता आता आपलं सध्या सगळ्याचं नातं मोबाईलशी जुटलं बघा महाराज. भयानक नातं जुटलं बघा. कोणी असू द्या महाराज, इतका नाद लागलाय महाराज. अहो परवाच्या दिवशी एक नवरा जेवण करत होता आणि जेवता जेवता महाराज चपाती संपली म्हणून बायको चपाती आणायला गेली. आणि जेवता जेवता तेवढ्यात चपाती आणूस तरी यानं मोबाईल हातात घेतला, लागला खेळायला. मोबाईल खेळता खेळता इतका नाद लागला त्याला, लक्षातच नाही त्याच्या बायको चपाती आणायला गेलेली. मोबाईल खेळता खेळताच खाली हात घालायचा, वर हात करायचा. चपाती अजिबात नाही हातात महाराज. बायको तिकून आली, डोक्यालाच हात लावला. ती म्हटली, बाई सटकलंय. काय महाराज अवस्था, लय बेकार महाराज हो, लय वाईट महाराज. बिचारीनं राग ताट उचललं आणि किचन मध्ये नेऊन आपटलं तरी याला मिळ नाही. मोबाईल खेळता खाली मातीला हात घालायचं, वर काय बेकार अवस्था. अहो तुमचं जाऊ द्या महाराज. कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला महाराज. गायक गाता गाता, वादक वाजवता इतकं नाद लागला महाराज, भयानक. अजून 1 वर्षानं कोरोनाचं काय घेता तुम्ही महाराज? या मोबाईलचाच असा एखादा रोग येईल ना महाराज, असे फटाफट माणसं मरतील महाराज, क्षणामध्येच महाराज. अहो काय नाद लागला महाराज. अरे रे, परवाच्या दिवशी एक नवरा असा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. हानच नाही महाराज त्याला, माझं घर नाही म्हणून गेला. बरं त्याने जाऊ दे, समजा त्याचं चुकलं बा, त्यो जाय ना. घरातल्या बायकोनं तरी पाहिजे स्वपन महाराज आपला नवरा एक, ती मोबाईलच खेळत होती घरात. तिला वाटलं बाई माझाच नवरा आला, तिनं पाण्याचा तांब्या भरून दिला. दोघं मोबाईल खेळायला लागले. तिला माहित नाही याला माहित नाही बरं का मिळ. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. अहो ते मोबाईलच खेळत होतं, त्याला वाटलं माझंच घर चुकलं, निघालं बाहेर. अरे तुझं काय नवल झालंय का काय माणसं आहेत. इतकं व्यसन आणि इतकं ना, असे भंगार नाते जोडू नका. तुम्हाला जोडायचं असेल ना असं नातं जोडा. जनाबाईनं पांडुरंग पाहिला, छोटी होती महाराज. देव पाहिल्याबरोबर ती म्हटली, बाबा नावडे जनधर माता पिता नावडे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य हरिपाठ कीर्तन महोत्सव मौजे तपोवन तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद दिनांक 11, 12 आणि 13 डिसेंबर 2020. प्रक्षेपण गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.